तर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे पहिल्या इनिंगची सुरुवात होत आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर बघूया या सामन्याची सुरुवात कशी होते, पहिल्या 4 षटकामध्ये काय घडते काय बिघडते हे आपल्यासमोर घेऊन येत आहे आमचे ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच योगेश चिकणे सर. राजन आणि नरहरी सलामीची जोडी आपण पाहतोय. वीरतानाजी दापोडे संघाकडून बाला गोलंदाजीसाठी गावदे स्पोर्ट पूर्ण. पहिला चेंडू पायांवर आदलतोय. बाला पंचांकडे बघितलं बालाने आणि ज्या क्षणी पंचांनी सांगितलं की लेग स्टंप सोडणाऱ्या हा चेंडू आहे त्या क्षणी बाला मात्र स्तब्ध राहिले. कारण बालाला विकेट हवी आहे राजनची. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. यावेळी उडवलेला आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून जाईल चेंडू. राजन पाटीलचा धमाका. यस, स्टेप आउट झाले होते बघा. फ्लॅटेड चेंडू ओळखला होता. राजनला माहीत होतं जर चेंडू प्रॉपर बॅटवर आला, कनेक्शन झालं तर हा चेंडू मला सीमारेषेच्या बाहेरच पाठवावा लागेल. थोडं जर मिसटाईम झालं तरी पॉवर प्लेच्या षटकात फलंदाजाला जास्त चान्सेस नसतात. राजनच्या बॅटमधून हा षटकार. दोन षटकार मारला तर धीरू मामा यांच्याकडून राजन पाटील आपण 100 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. दोन षटकार जर खेचले राजन पाटील तर धीरू मामा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. डावेष्टी सोडून गेलेला हा चेंडू. पंच गणेश पाटीलचा इशारा येतोय. वाईटचा अवांतर धावेने धावसंख्या धावपलकावर लागेल ती 7-7. एक महत्वाचा सामना वीरतानाजी दापोडे आणि गावदे स्पोर्ट पूर्ण. यावेळी मात्र कव्हरच्या वरून लॉफ्टेड ड्राईव्ह आपण बघितला. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत राजन पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त तंत्र, काय जबरदस्त फ्लो होता बॅटचा. प्रॉपर कनेक्शन नाही आहे मिड विकेटला. ओहो, व्यवस्थित चेंडू पकडता आलेला नाही आहे. हरिदास आहे तिथे आणि हरिदासची मिस फिल्डिंगवर लगेच बाला नाखुश झालेला आहे. कारण त्याला माहिती आहे की विकेट किती महत्त्वाचे आहे. राजन पाटील सर्वच संघाला माहिती आहे. 12 धावा धावफलकावर सस्तायत विदाउट लॉस. मिस्टाईम फटका, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असे झेल उडाले तर जीवाचे रान करणं आवश्यक असतं. बिनबाद 13 ओम फोटोच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. सन्मान्य अनिल किनी यांच्या मार्फत पंच, समालोचक, गुणलेखक यांना टी शर्ट बहाल करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा आपण आभार मानूया. पायांवर आदलतोय बॉल. राजन पाटीलच्या अगेन्स्ट शेवटच्या चेंडूवर लढाई जिंकली आहे बाळाने. पंचांचा इशारा नाहीये म्हणजे बॅटची इनर एज निश्चितच होती. राजनच्या खात्यामध्ये जाईल 1 धाव. वीरतानाजी दापोडे संघाच्या खात्यामध्ये जाईल 1 धाव. बिनबाद 14. पहिलं षटक कंप्लीट. आपण पाहतायत भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेची चाचणी स्पर्धा 2025-26. यानंतर कबीर निर्मळ स्मृती चषक आणि त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाची
जबरदस्त भव्य स्पर्धा आपण पाहणार आहोत. बदल होतोय गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकासाठी. राकेशकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. राकेश 14 झाले आहेत धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बघा राकेश असा गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज, जो राजन सारख्या फलंदाजाची विकेट काढू शकतो आणि त्यासाठी त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. लोवर चेंडू होता, अगदी वेग कमी होता, क्रीज मध्ये सोडला होता चेंडू. खरं तर स्विंग चेंडू आपण बघितला. राजन पाटील खूप स्ट्रॉंग बॅट्समन आहे, फटके त्याचे ताकदवर असतात. आणि इथे राकेशने पहिल्या चेंडूवर मात्र त्याला चकित केलेले. आणखी काही चेंडू चांगले टाकावे लागतील राकेशला. ओहो, यावेळी मात्र झेल सुटतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. परंतु अशी झेल खूप कठीण असतात. फॉलो थ्रू मध्ये तुम्हाला स्वतःला सांभाळावं लागतं. चेंडूचा वेग इतका असतो की काही पॉईंट सेकंदामध्ये तुम्हाला चेंडू पकडावा लागतो. आणि असे सुटलेले झेल, घेतलेले झेल आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही फॉलो थ्रू मध्ये पाहतो. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजन पाटील 2 बॉल खेळलेला आहे या षटकामध्ये, धाव त्याला करता आलेली नाहीये. हाय ड्राईव्ह समोर अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये व्ही शेप मध्ये खेळला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि राजनच्या एंडला फेक केली गेली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावाने धावसंख्या 3 चेंडू नंतर पुढे सरकते 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू इथे फसवलेला आहे का? चेंडू हवे ते नाही, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. राजन दुसऱ्या धावेसाठी जीवाचं रान करताना यस आणि 2 धावा पूर्ण. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावपल भरपूर असते. वेल्डन परशु, तुमची टीम सेफ आहे. परशु पाटील, जोगेंद्र पाटील खुश आहेत, अगदी स्मित हास्य गालावर त्यांच्या. का नसावं, संघामध्ये खेळले नाहीत मात्र संघ जिंकावा अशीच अपेक्षा असते जरी संघामध्ये खेळलो नाही तरी. आणि जोगेंद्र पाटीलची ही तीच इच्छा आहे. ओव्हर द विकेट राकेश. इथे फटका फासलेला आहे. ओहो, मात्र झेल कॅरी करता आला नव्हता. बघा अंदाज किती चुकला. देवा टावरे आय थिंक तिथे आहेत. त्यांच्यासारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशी चूक होणं अपेक्षित नव्हतं पाठीराख्यांना. आणि झेल कोणाचा सोडलेला आहे? काल जितू गवलीचे झेल काही सोडले गेले आणि जितू गवलीने या चाचणी स्पर्धेमधील पहिली 50 मारली होती. अगदी 15 चेंडूमध्ये ती 50 पूर्ण केली होती जितू गवलीने. राजन पाटील आता 2 धावेने धावसंख्या धावपलकावर वीर तानाजी दापोडे संघाची 22 बिनबाद 22 होतीये. या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पुढे येऊन खेळले. यस आणि फलंदाज धावबाद. राजन पाटीलला एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. आज राकेशने दाखवून दिलेलं आहे की मुझमे भी है दम. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बावीस धावा धावपलकावर लागतात. या षटकामध्ये आल्या 8. वेलकम सन्मान्य भरतजी पाटील साहेब, या स्पर्धेमध्ये आपलं लाख लाख स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी भाजपा सदस्य सन्माननीय भरतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. साहेब पुन्हा एकदा चाचणी स्पर्धेमध्ये सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव, सहसचिव तसेच सर्व कमिटीच्या वतीने आपलं या व्यासपीठावर या रजनी क्रिकेटमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिनेश पाटील खेळपट्टीवर आलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 22 बाद 22 पहिल्या षटकात आल्या 14, दुसऱ्या षटकात आल्या 8. आता इथून या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल वीर तानाजी दापोडे संघ, कारण दोन्ही फलंदाज अगदी तगडे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. राजन पाटीलचा एक झेलही सुटलेला आहे आणि तो झेल देवा टावरे यांनी सोडला होता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ करेल गोलंदाज विनायक. पहिला चेंडू डॉट. राजन पाटील एक षटकार एक चौकार मारलेला आहे, परंतु तितकेच डॉट चेंडू ही जास्त खेळलेला आहे. वैयक्तिक 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. लॉफ्टेड कट आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून सीमारेषेच्या बाहेर जातोय. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढेल. 26 वर आता धावसंख्या पोहोचलेली आहे. हळूहळू 40+ दिशेने आगेकूच करताना आपण वीर तानाजी दापोडे संघाला पाहतोय. अंदाज बांधता आला नव्हता. तिथं बॅकअप दिलं गेलं होतं दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून, मात्र ते बॅकअप ही कामी आलेलं नाही आहे. राजन पाटीलच्या बॅटमधून ह्या 4 धावसंख्या 26. प्रॉपर चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाहीये. सिंगल आली, दुसरीचा होईल प्रयत्न आणि दोघेही फलंदाज अगदी रनिंग बिटवीन द विकेट करताना कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करत नाहीयेत. अगदी आरामात 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावाने धावसंख्या 28 वर पोहोचलेली. 1 बाद 28. खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं 3 दिवसामध्ये. क्वालिटी क्रिकेट आपण बघितलं. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. आता 40+ क्षेत्ररक्षण ही तितकं साधं सुद्धा राहिलेले नाहीत. हवेमध्ये सूर मारले जातात. कॅचेस खूप कठीण घेतल्या जातात. ड्राईव्ह केलेला आहे, समोर केलेले आहेत. समालोचन कक्षाच्या व्यासपीठाच्या समोर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. दिनेश पाटील आता क्रीजवर आहे. स्ट्राईक एंडला असेल दिनेश पाटील. 29 धावा 1 बाद वीर तानाजी दापोडे संघ. रजनी क्रिकेटमध्ये 40+ धावा खूप महत्त्वाच्या असतात, अत्यावश्यक असतात. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि या व्हाईटने धावसंख्या अतिरिक्तच्या रूपाने पुढे सरकते. 28 धावा. तीस धावा धावपलकावर लागलेले आहेत. यावेळी मात्र चांगला फटका आणि तिथेही झेल सुटला गेलेला आहे. इथे झेल सोडणारा किशोर आहे. काय जबरदस्त फटका होता. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. बॅट फिरवली गेली होती. बॅटच्या टोला लागला होता, परंतु अगदी वेगाने बॅट फिरली गेली. दिनेश पाटील नाराज असतील, परंतु मला वाटतं ते जखमी झालेले आहेत. झेल कसा सुटलेला आहे बघूया आपण. राकेश तिथे होते. आज गावदेवी पूर्णा संघाच्या क्षेत्ररक्षकांनी 2 झेल, महत्त्वाचे 2 झेल, एक राजन पाटीलचा, एक दिनेश पाटीलचा, आणि हे 2 झेल महागात पडू शकतात. दिनेश पाटील जखमी आय थिंक झालेला आहे.
परंतु आता परिस्थिती सुधारलेली आहे. 31 वर 1, 3 षटकं संपलेले आहेत. उर्वरित एका षटकामध्ये आता 13-14 तरी धावा घ्याव्या लागतील आणि जर गावदेवी पूर्ण संघाच्या बाजूने विचार केला तर 35च्या आत 35 ते 36 पर्यंत जर रोखलं तर ते त्यांच्यासाठी फायद्याचं असेल. सकाळी आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ आणि गावदेवी पूर्णा संघ तब्बल 51 धावा या चेस केल्या होत्या गावदेवी पूर्णा संघाने. गोलंदाज हर्षद लेफ्ट आर्म राऊंड. चेंडू बॅटवर येत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यस, बॅटची एज लागून ही सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 वर पोहोचलेली आहे. आपण पाहतायत चाचणी स्पर्धा 2025-26 नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही पहिली स्पर्धा. चाचपणी केली जाते संघांची. हळूहळू क्लिअर होत आहेत जागा प्रत्येक संघाच्या सुपर 16 साठी. चेंडू हवेत आहे. मिस टाइम झाला परंतु हरेश तिथे दुसरी धाव काही रोखू शकलेला नाहीये आणि या 2 धावांनी धावसंख्या 34 वर पोहोचली. 31 संघामधून सुपर 16 म्हणजे 16 संघ हे उद्या बाद फेरी सुरू होणार आहे त्या बाद फेरीमध्ये पोहोचणार आहेत. यानंतर हिट आउट या गेट आउट. तुम्हाला पुढची संधी नसेल. हरला तो घरी. निश्चित उद्या खरी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवेत आहे. हवेत मारण्याचा प्रयत्न केला होता अलॉंग दी कार्पेट. चेंडू डीपला जातोय. एकाशिवाय काही मिळणार नाहीये. राजन पहिल्या चेंडू पासून खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 30 धावा आलेल्या आहेत. बघा 35 मध्ये एकट्या राजनच्या बॅटमधून 30 आलेले आहेत आणि त्यामध्ये 2 वाईट. 2 दिनेश कडून करण्यात आल्यात. 1 नरारी. हो, ब्लाइंड शॉट मारण्याचा प्रयत्न होता इथे. अंदाजुंदी फटका दिनेश पाटीलचा परंतु गोलंदाजी तितकाच चतुर आहे. चालाक. स्विंग अँड मिस. स्लॉग ओव्हरमध्ये अग्निपरीक्षा. फुलटॉस चेंडू. चेंडूला टर्न केलेला आहे. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. जातोय मिड विकेट सीमारेषेच्या पार. षटकार. एक महत्वाची लढत आपण पाहतात. वीरतानाजी दापोडे वर्सेस गावदेवी स्पोर्ट पूर्णा. यानंतर स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि जय बजरंग कारिवली. क्लॅश ऑफ टायटन. एक मोठा सामना. दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण लगेच टॉस साठी चला. आणखी एक उडवलेला आहे परंतु नाही. ते सीमारेषा क्लिअर होणार नाहीये. देवा टावरे आता चूक करणार नाहीयेत. अशा प्रकारे धावा झालेल्या आहेत त्या 41 वीरतानाजी दापोडे संघाच्या आणि 42 धावांचं लक्ष गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघासमोर ठेवलेलं आहे. तर जाऊया आपण पुढच्या टॉससाठी. मी विनंती करेन स्वराज्य स्पोर्ट कशेरी संघाचे कॅप्टन यस इथे उपस्थित आहेत जयेश. कारिवली संघाचे कॅप्टन आपण लगेच चला. सन्मान्य भरतजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये आपणास आमंत्रित करण्यात येत आहे. त्यानंतर इतर सहकारी निश्चितच तसेच सन्मान्य अध्यक्ष
मुसाबाई आणि सर्व इतर पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे वेलकम. सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. सुस्वागतम साहेब. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. मी कॉईन आपल्याकडे देतो. एका बाजूला हेड, एका बाजूला टेल. कॉलिंग कोण करेल? येस, कारिवली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. हेड असं म्हणणं आहे आणि हेड पडलेले. तत्पूर्वी आपण निश्चितच निर्णय ऐकण्यापूर्वी साहेबांना विनंती असेल की साहेब, या स्पर्धेसाठी आम्ही आपणास सस्ने निमंत्रण दिलं होतं. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात. मात्र या स्पर्धेविषयी निश्चितच आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपलं नवीन 40+ भिवंडी ग्रामीण आयोजित ही चाचणी स्पर्धा खरोखर निश्चितच खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि मी 40+ नवीन 40+ ग्रामीणला अध्यक्ष आणि त्यांच्या टीमला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण त्यांचं जे नियोजन आहे ते वर्षोनवर्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. आणि संघटना ही एक संघ ठेवण्यामध्ये सगळे सदस्य हे यशस्वी झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये ही संघटना अशीच एक संघ राहावी आणि मजबूतीने पुढे जावं ही मी शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनोगत व्यक्त केलं. आपणास विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. साहेब, निश्चितच तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद, सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं म्हणून इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडते. पुन्हा एकदा नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कमिटी तसेच सर्व संघाकडून साहेब आपला लाख लाख आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर जाऊया आपण. निश्चितच टॉस जिंकलेले. संदीप, निर्णय काय आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय. चांगला परफॉर्मन्स होतोय तुझ्या संघाचा. आणखी काही अपेक्षा आहेत? आमच्या टीममध्ये बॉलरची भरपूर कमी आहे. बॉलरची कमी आहे, मात्र तरीसुद्धा समोर जो संघ आहे त्याच्या संघामध्ये तुमच्यापेक्षा जास्त बॉलर आहेत. काय स्ट्रॅटर्जी आहे? त्यांचा संघ तर आता सध्या स्ट्रॉंगच आहे. म्हणजे एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो, धन्यवाद. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. जयेश, टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायची. किती धावा आहेत मनात? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे. संघावर खुश आहेत या चाचणीच्या परफॉर्मरवर? हो हो, नक्कीच. स्वतःकडून काय अपेक्षा आहेत? मी चांगला खेळ करून माझ्या टीमसाठी कॅप्टन म्हणून 100% देण्याचा प्रयत्न करीन. जयेश, रजनी क्रिकेट खेळतोय, स्पर्धेविषयी काय सांगशील? नाही, मी स्पर्धेविषयी पहिला पण बोललो. स्पर्धेचे आयोजन आपल्या 40+ने भरपूर चांगले केले आहे. आपले सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत भरपूर घेऊन ही स्पर्धा चांगली करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचा मी आभारी. तुझ्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस झालेले आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेले आहे कारिवली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्र हो, आपण पाहतायत या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय महाराजजी पाटील साहेब, जे स्वतः वीर तानाजी दापोडे संघाचे सर्व आहेत आणि आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार आहेत. ही 15 वर्षामध्ये पहिल्यांदा जी चाचणी स्पर्धा आपण भरवतो, ही रजनीच चाचणी स्पर्धा पहिल्यांदा. आणि खरं तर महाराजजी पाटील साहेब यांचे सहकार्य लाभले आणि ते सहकार्य म्हणजे तब्बल 50,000 रुपये या चाचणी स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. आणि खरोखरच या दानशूर दात्यांमुळेच आपण ही रजनी स्पर्धा भरवू शकलो. त्याबद्दल साहेब, सन्माननीय संस्थापक अध्यक्ष
प्रतापजी पाटील साहेब, विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब, सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, इतर सर्व कमिटी आणि सर्व संघांकडून आपलं पुन्हा एकदा लाख लाख आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा पूर्ण पार पाडण्यासाठी आपण जे सहकार्य केलं ते आमच्यासाठी खूप खूप लाख मोलाचं आहे. धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. आपण सामना सुरू होतोय. दिनेश पाटील आपणासाठी सुवर्ण संधी आहे. आपले काका विश्राम पाटील यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. पकडा कॅच जिंका मॅच असं आपण म्हणतो, मात्र इथे पकडा कॅच आणि जिंका कॅश असं समीकरण झालेलं आहे. यस, बघूया. मात्र वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वा खरं तर बाराजी पाटील साहेब व्यासपीठावर असताना 100 हत्तींचं बल वीर तानाजी दापोडे संघामध्ये आलं असेल. सांभाळायच्या आहेत त्यांना तब्बल 41 धावा, समोर 42 धावांचं लक्ष आहे. आणि असे आपले सर्वा जेव्हा व्यासपीठावर असतात ना, त्यांना खेळ दाखवण्यासाठी बंटीदादा सर्वच खेळाडू हे उत्सुक असतात. सामना सुरू होतोय. सामना अतितटीचा होईल यात शंकाच नाही, कारण समोर टीम देवा टावरेची टीम आहे आणि देवा टावरे स्वतः फॉर्ममध्ये डाकुरे फलंदाज आहेत. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं असेल आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा देवा टावरे यांचा प्रयत्न असेल. नॉनस्ट्राईक एंडला किशोर असतील. किशोर ही धुवाधार फलंदाज आहेत. बघूया मात्र गोलंदाज त्यांच्यावर हवी होतात का. एक राजन पाटीलचा झेल सुटला गेला आणि त्याने तब्बल वैयक्तिक 30 धावा केल्या. दिनेश पाटीलचा झेल सुटला गेला आणि त्याच्या बॅटमधूनही एक षटकार आला. लवकरच आपण वीर तानाजी दापोडे या संघाकडून एक भव्य दिव्य नियोजन पाहणार आहोत. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा महासंग्राम असेल. 11, 12, 13, 14 डिसेंबर ही भव्य दिव्य स्पर्धा. यस, आता आपण मात्र पंचांनी वॉर्न केलेलं आहे, तिथे सामन्याला सुरुवात करूया. एक संघटना, एक गाव आणि फक्त एकच नाव, वीर तानाजी दापोडे. या भारतवर्षामध्ये असं कुठलं गाव नसेल जिथे फक्त एकाच नावाने खरं तर संघाची नावं असतील. वीर तानाजी. इथे मात्र पाहतोय आपण पहिला चेंडू देवा टावरेच्या बॅटमधून निघालेला. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय अलाउंड द कार्पेट, डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा फटका. अगदी तंत्रशुद्ध मनगटाचा वापर केला होता. फुटवर्क खूप सुंदर होतं. नेत्रदीपक चौकार देवा टावरेच्या बॅटमधून. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. सिंगल आली. जराशी घाई गडबड दिनेश कडून. ओ हो, काय घडलंय. सर्वच क्षेत्रामध्ये घाई गडबड आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. दिनेश कडून थोडीशी चूक झाली होती, मात्र पुन्हा ती चूक सुधारण्यात आली. दोन्ही फलंदाजामध्ये सामंजस्य नव्हतं. जरा फास्ट खेळ करायचा आहे. रजनी क्रिकेट आपण पाहतोय. चाचणी स्पर्धा पहिल्यांदाच 15 वर्षाच्या इतिहासामध्ये. लॉफ्टेड शॉट आहे. स्लॉग स्वीप मारलेला आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. खरं तर कुठल्याही क्षेत्रात म्हणा सर्व सोंग घेतली जातात, पैशाचं सोंग घेतलं जात नाही. पाहूया आपण पहिल्यांदा सिक्सर कसा कंप्लीट झाला. जबरदस्त ताकद, जबरदस्त फुटवर्क. घुटना टेक और सिक्सर देख
असा हा षटकार. दबावामध्ये इथे गोलंदाज असेल, कारण 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 11 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. हाई फुल टॉस, खराब गोलंदाजी. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, दूर सीमारेषे पलीकडे जाऊन पडतोय. षटकार. रक्षकाकडे निघून जातोय. डॉट चेंडू. सुटकेचा निश्वास सोडला असेल प्रेक्षकांनी. अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो वीर तानाजी दापोडे संघ, मात्र त्यासाठी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, गोलंदाजी चांगली टाकावी लागेल. मात्र इथे किशोरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल फक्त मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. देवा टावरे स्वतःकडे स्ट्राईक राखू इच्छितो. 25 धावा झालेल्या आहेत. बिनबाद, जिंदाबाद, नाबाद 25. देवा टावरेसाठी राऊंड द विकेट. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आहे आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक बघा सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. ऑन साईडला प्रत्येक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. गोलंदाजाने ही आपली स्ट्राईक चेंज केलेली आहे. ओव्हर द विकेट, कधीपासून राऊंड द विकेट टाकत होता, आता मात्र ओव्हर द स्टंप गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राजेश. हुक केलेला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु त्याचे प्रयत्न तोकडे ठरतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा गणेश पाटील सरांचा इशारा. एकूण 30 धावांपर्यंत पोहोचलेला आहे गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघ. जबरदस्त बॅटिंग. ही जोडी फोडणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे वीर तानाजी दापोडे संघासाठी.
नाहीतर ही जोडी सामना घेऊन जाईल. टॅप करायचं होतं परंतु चेंडू खाली राहिला. पाहतोय आपण नीट अँड क्लीन टेलिकास्ट. धावसंख्या 29-29. 14 चेंडू 13ची गरज आहे. ड्राईव्ह केलेला आहे व्ही शेपमध्ये. डीपला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफर. जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज सिंगल पूर्ण करतायत आणि सिंगलने धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. आता 12ची गरज आहे. 13 चेंडू 12ची गरज. पहिलं षटक खरं तर खूप महागडं ठरलं. 24 धावा या षटकामध्ये आल्या. फुलटॉस चेंडू मात्र व्यवस्थित खेळता आलेला नाहीये. पहिली विकेट आली राकेशची. इथून पुन्हा चक्र फिरतील का? कारण 2 षटकामध्ये आता 30, 15च्या सरासरीने 30, उर्वरित 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. किशोर याला जावं लागेल खेळपट्टी सोडून. तर मात्र 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. या 12 धावा रोखायच्या असतील तर कुठल्या गोलंदाजाकडे गोलंदाजी दिली जाईल? मला वाटते राजन पाटीलकडे. यस, राजन पाटीलच्या हाती चेंडू दिलेला आहे. किशोर पाटील याच्या बॅटमधून जे 2 षटकार आले त्यासाठी गावदेवी पूर्णा संघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि ते पारितोषिक आमच्याकडे पोहोचलेलं आहे. धन्यवाद संजय पाटील साहेब. या आपण व्यासपीठावर आपलंही स्वागत असेल. षटकारांची हॅट्रिक आपण बघितली आणि या हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक संजय पाटील यांच्याकडून. राऊंड द विकेट राजन. पहिला चेंडू फक्त डिफेन्स केलेला आहे. देवा टावरे यांना माहीत आहे राजन पाटीलला कसं खेळावं, कारण त्यांच्या अगेन्स्ट बऱ्याच वेळा त्यांनी बॅटिंग केलेली आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये. ड्राईव्ह सिंगलचा प्रयत्न होईल. टॉप एज लागली होती. देवा टावरे यांच्या खात्यामध्ये 1 धाव. पूर्णा संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. आता 10 चेंडू 11ची गरज. पुन्हा टेन्शन वाढलेलं आहे. राजन पाटीलचं हे षटक निर्णायक षटक ठरेल का? कारण 10 चेंडू 11ची आवश्यकता आहे. स्टेप आउट झाले फलंदाज. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा आगाज आणि यस 2 धावा पूर्ण. निराश आहे थोडासा राजन पाटील. जिथे 1 धाव झाली असती तिथे 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 1 शॉट पंचांचा इशारा येतोय. इतकी मेहनत केली परंतु मेहनत वाया गेली. अजून 1 धाव कमी होतीये. 32 झालेले आहेत. वेगवान चेंडू तेज तर्रार. आता मात्र सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 2 षटकामध्ये तब्बल 30 होत्या. 12 चेंडू 12 धावांची गरज होती. आता 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप महत्त्वाचे दोन्ही संघांसाठी. ह्या 2 चेंडूवर भवितव्य सामन्याचं बरंचसं अवलंबून असेल. आणखी एक डॉट आणि या गोलंदाजासाठी नक्कीच टाळ्या आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये तसेच व्यासपीठावरही टाळ्या झाल्या राजन पाटीलसाठी. क्या बात आहे. 7 चेंडू आता 10ची आवश्यकता.
एक बाद 32 अशी धावसंख्या धावफलकावर लागतीये. तेव्हा टावरे खेळपट्टीवर नवीन फलंदाज विनायकने थोडं निराश केलेलं आहे पूर्ण संघाच्या पाठीराख्यांना. यावेळी चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल आली. ओहो, दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुहास कडून दोन मिसफिल्डिंग झाल्या आणि त्या दोन मिसफिल्डिंगवर आपण पाहतोय की 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या. धावा 8 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 6. परंतु सामन्यामध्ये जान आणलेले आहे राजन पाटीलने. 6 चेंडू 8 धावांची गरज. या षटकामध्ये 6 खर्च केल्या. पहिल्या षटकात 24 होत्या, 4 खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात 24 होत्या, दुसऱ्या षटकात 6 आणि तिसऱ्या षटकात 4. 34 धावा धावफलकावर, 42 करायचे आहेत. विचार विमर्श सुरू आहे, परंतु चला लगेच निर्णय घ्या कोणाकडे गोलंदाजी सोपवायची. सन्माननीय नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार भाराजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना निराश केलेलं नाही आहे वीर तानाजी दापोडे संघाने. 24 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की गावदेवी पूर्ण संघ अगदी सहज सामना जिंकेल, परंतु बघा तुमच्या मनामध्ये जर जिद्द असली ना की समोरच्या संघाला तुम्ही नक्कीच टफ देऊ शकता. अगदी आत्मविश्वासाने जर खेळलात तुम्ही तर समोरच्या संघालाही झुंजायला लावू शकता. लाजवाब सामना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी, चाचणी स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी खरं तर सहकार्य केलेलं आहे त्या सर्वच दानशूर दात्यांचे लाख लाख आभार. कारण आपलं सहकार्य नसतं तर ही रजनी क्रिकेट स्पर्धा, चाचणी क्रिकेट स्पर्धा पार पाडली नसती. आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय भरतजी पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दलही त्यांचं नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने साहेब आपलं लाख लाख आभार, खूप खूप धन्यवाद. 6 चेंडू 8 ची गरज आहे आणि आता चेंडू सोपवलेला आहे निलेश पाटीलच्या हातामध्ये. समोर देवा टावरे. ही विकेट महत्त्वाची झालेली आहे खास करून दापोडे संघासाठी. पाळ जशी भिंतीला चिपकलेली असते तसे देवा टावरे खेळपट्टीला चिपकून आहेत. पहिला चेंडू दुरून खेळले. चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाहीये, खाली राहणारा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर डॉट आल्यानंतर आता वीर तानाजी दापोडे संघाच्या प्रेक्षकांमध्येही उत्साह निर्माण झालेला आहे. 5 चेंडू 8 धावांची गरज राहिलेली आहे. सामना खूप महत्वाचा आहे आणि सामना तितकाच एंटरटेनिंग होतोय. निलेश, चेंडू हवेत आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक खरं तर यष्टीरक्षक आणि खरं तर गोलंदाजांनी प्रयत्न केला होता. आता नॉन स्ट्राईक एंडला असतील देवा टावरे, स्ट्राईक असेल विनायक. विसरू नका विनायक या अगोदर 2 चेंडू डॉट खेळला होता, त्याच्या खात्यामध्ये 4 धावा जमा आहेत. आता 4 चेंडू आणि 7 ची गरज. क्या बात आहे, जबरदस्त सामना. चार चेंडू मध्ये 7 ची गरज. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. काय घडेल याची उत्सुकता लागलेली आहे प्रेक्षकांना. गुरुदत्त चौथा हिरवा ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आणि याच ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये हा सामना. ओहो, बघा टाळ्या किती आल्या या चेंडूला. सामना आवडला असेल, गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. 3 चेंडू 7 ची गरज.
वेलकम वेलकम सन्माननीय गणपतजी भोईर साहेब. रक्षा मंत्री त्यांच्या जोडीला आहेत कशेली गावचे. वेलकम, आपलंही हार्दिक स्वागत. 3 चेंडू 7 ची गरज. आणखी एक डॉट आहे का बघूया. पंचांकडे नक्कीच आशाळभूत नजरेने पाहिलं होतं आणि हा डॉट येतोय. विनायकने किती डॉट केले? 4 तब्बल डॉट. आणि आता जर संघ पराभूत झाला आणि नीलू आपण जर आणखी एक डॉट करता तर दिनू मामा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आपणास येईल. क्या बात आहे दिनू मामा. 2 चेंडू 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. यावेळी काय घडलंय पंचांकडून? आता मात्र गोलंदाजाला आपण इथे पाहतोय दंडित करण्यात आलेले. वाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि या वाईटने अतिरिक्त धाव वाढते. 2 चेंडू 6 धावांची गरज. जबरदस्त सामना. यावेळी मात्र चेंडू हवेत. मोठा फटका. टाटा बाय बाय. सामना फिनिश केलेला आहे. विनायकच्या बॅटमधून मॅन ऑफ द मॅच ठरतोय. षटकारांची हॅट्रिक केली होती आणि वैयक्तिक 20 धावा केल्या होत्या. किशोर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय. यायचंय आपण व्यासपीठावर. किशोर